नमस्कार, स्टोरीज ऑफ लिटिल सानू या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज आम्ही निघालो आहोत मुंबईला जाण्यामागे एक स्पेशल कारण आहे, ते तुम्हाला पुढे कळेलच. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आमचा असाच कंटिन्यू प्रवास सुरू होता, थोडा हसत खेळत मस्ती करत. थोडाफार रुसणं पण झालं त्यात. कंटिन्यू प्रवास करून सानू पण बोर झाली होती, म्हणून आम्ही थोडा वेळ माळशेज घाटमध्ये थांबलोत. तिकडे सानू थोडा वेळ पाण्यात खेळली. तिला भीतीसुद्धा वाटत होती, पण माळशेज घाटमध्ये वातावरण खूपच छान आणि मस्त होतं. सगळीकडे हिरवळ. इकडे काही वानरसुद्धा होते, तुम्ही बघू शकता. माळशेज घाटमधून निघाल्यावर सानू थोडा वेळ झोपली. कंटिन्यू प्रवासामुळे ती सुद्धा बोर झाली होती, ती थोडा वेळ झोपली. आम्हाला ठाण्यामध्ये पोचल्यावर एका ताईंना भेटायचं होतं. त्यांची खूप इच्छा होती सानूला भेटायची. खूप दिवसापासून त्या बोलत होत्या, त्यामुळे आम्ही त्यांना भेटलोत. दोघींनीही एकमेकींसोबत खूप छान टाईम स्पेंड केला, खूप एन्जॉय केलं. सानूलाही छान वाटलं. तिकडून निघालोत आणि परत आमचा प्रवास सुरू झाला. मॉलमध्ये खूप खेळल्यामुळे सानू दमली होती, ती परत थोडा वेळ झोपली. आज आहे 9 सप्टेंबर. आम्ही निघालो आहोत झी मराठीच्या ड्रामा ज्युनियरच्या सेटवर. तिकडे सानूला बोलवलं होतं. झी मराठीने एक स्पर्धा आयोजित केली होती, लिटिल ज्युनियर श्रीकृष्ण म्हणून. तर या स्पर्धेमध्ये आपल्या सानूची सुद्धा निवड झाली होती. तुम्ही बघू शकता सानूसुद्धा किती खुश आहे. आता या व्हिडिओमध्ये मी पूर्ण क्लिप नाही शो करू शकत, कारण त्यांची आपल्याला आत्ता सध्या पोस्ट करण्याची परवानगी नाही आहे. लवकरच जेव्हा तो शूट रिलीज होईल, तेव्हा नक्कीच आपण बाकीचे शूटसुद्धा रिलीज करूया. खूप छान वाटलं. सोनाली मॅम आणि संकर्षण दादासोबत फोटोज आणि व्हिडिओ शूट केल्यानंतर आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालोत. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा, आणि असंच तुमचं प्रेम आणि आशीर्वाद सानूसोबत नेहमी ठेवा. थँक्यू सो मच. बाय.